काळूस माळवाडी व खेड तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावांना चाकणला जोडण्यासाठी काळूस येथे भीमा नदीवर पूल करण्याची गरज आहे। पूर्ण भागातील दावडी, चिंचोशी, निमगाव, कनेरसर, पूरसह शिरूर तालुक्यातील पाबळ, केंदूर गावांना चाकण येथे तरकारी मार्केट येथे शेतीमाल विक्रीसाठी, औद्योगिक क्षेत्र, रोजगार आणि तातडीची वैद्यकीय सेवा या कारणासाठी जलद गतीने जोडण्यासाठी भीमा नदीवर मोठा पूल करण्याची मागणी जनतेतून कित्येक वर्षे होत आहे। चाकण ते काळूस भामा नदीवर पूल असून चाकण ते काळूस रस्ता 7 मीटर रुंद विकसित होत आहे। आता चाकण ते दावडी अंतर 7 किलोमीटर असून भीमा नदीवर मोठा पूल काम झाल्यास मोठी वाहतूक या मार्गाने होऊन राजगुरुनगर किंवा शेळपिंपळगाव मार्गे वेढा घालून चाकण येथे येण्याचा लांबवरचा वळसा वाचणार असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत। माझं नाव विठ्ठल केरू गायकवाड। माझी जमीन पलीकडे आहे। पलीकडे कुठं? इकडे पलीकडे शेत। तर जाताना येताना आम्हाला लई त्रास होतोय। हा पूल तातडीने झाला पाहिजे आणि लवकर लवकर होईल तेवढाच फायदा आहे। लिमगाव आहे, दावडी आहे, परत कनेसर आहे, ग्वासाची आहे, पूर आहे, पाबळ आहे, केंदूरचा भाग जवळजवळ अख्खाच आहे। सगळ्यांची वाहतूक इकडून होणार। हे दोन करवळी आहे, दावडी आहे, सगळ्यांचं वाहतूक इकडून होणार। सगळी तिकडून होणार ना, कोणची काय नाही, इकडूनच वाहतूक होणार। तातडीने पुलाचं काम झालं पाहिजे। मी संतोष कावळाम फडके, पुणे लाईव्हचे पत्रकार। जो जिल्हा नियोजन समितीला जो 20 भाग क्रमांकामधला जो पूल येतो इथे, तर हा भीमा नदीवरला पूल आहे। हा भीमा नदीवरला पूल काळूस क्षेत्रातून जातोय। मग याच्या मागली जी गावं आहेत, दावडी असेल, लिमगाव असेल, पाबळ असेल, पूर असेल, त्यानंतर कनेरसर असेल, वापगाव असेल, वरुड असेल, या शेतकऱ्यांना हा खूप लाभदायक ठरणार आहे। कारण की जो शेतीमाल वाहतूक आहे चाकणहून, तर तो या मार्गाने डायरेक्ट त्यांचे निम्म्याने किलोमीटर गाठणार आहे। आणि जो शेड भाग आहे, लिमगावचा शेड भाग, हा देखील इथून जोडला गेलेला आहे। त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना हा वरदान ठरणार आहे। आणि पूल झाला म्हणजे बाकी मार्केटचं भाव देखील वाढले, शेतकऱ्यांची शेती देखील वाढली। म्हणजे मला असं म्हणायचं की काळूस गाव असेल किंवा इतर गाव असेल, सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याची मागणी अनेकांनी केलेली, परंतु लवकरात लवकर हा पूल व्हावा यासाठी खूप शेतकरी आग्रही। परत दत्तू आरगडे। बरं, काय म्हणलं तुमचं? आमचं म्हणणं की हा जो माळवाडी दावडी जो पूल आहे, हे पूल आहे ना, जर झाला तर जे हे शेतकरी आहे, दावडी, लिमगाव, कनेरसर, केंदूर, वापगाव, हे जर इकडून दळणवळण जवळ येणार शेतकऱ्यांसाठी, जे खेड मार्ग येणार आहे तिकडून त्या मार्गे जाण्यापेक्षा हा शॉर्टकट मार्ग येणार, कमीत कमी 25-30 किलोमीटरनी अंतर जवळ येणार आहे। काळूस चाकण मार्गे असे जाण्यासाठी हा मार्ग जवळ येणार आहे। आणि हा जो शेती मालांसाठी जो मार्केट येणारे जाणार आहे त्यांच्या एकदम फायद्याचं राहणार आहे हा विषय। हॉस्पिटलला एखादं आजारी पडलं आणण्यासाठी हा नजीकचा मार्ग होऊ शकतो। दावडीवरून, केंदूरवरून, पूर, कनेरसर, वापगाव यांना सहित असा नजीक मार्ग राहू शकतो हा। आमचं ह्या पुलाचं काम आहे ना तातडीने झालं पाहिजे। आणि खासदार अमोल कोल्हे, तुम्हाला आहे ना, आम्ही 2 वेळा मतदान केलंय। आमचं मतदान फुकाट घालू नका, आमच्या करता तुम्ही काहीतरी केलंच पाहिजे। खेड तालुक्यात